आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नवी मुंबईतील वाशीमधील महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या युनिटचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थेचाही आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आजही अनेक गोष्टींना वंचित सत्ताधाऱ्यांनी पगारात 7,000 रुपयांची वाढ केली, मात्र त्याची अंमलबजावणी आली नाही। त्यामुळे प्रसिद्धीच्या घोषणा करून फायदा नाही, त्याची अंमलबजावणी करणं गरजेचे आहे। सागर नाईकांनी तो ठराव आणला आणि महागाई वाढल्याचे सांगून त्यांनी पगारात वाढ केली। मात्र जे मोदींनी मान्य केले नाही ते सागर नाईक यांनी मान्य केले की महागाई झाली असा टोला संदीप देशपांडे यांनी आणला। यावेळी वाढवलेल्या पगार भत्त्याची मागणी पूर्ण न केल्यास पुढील 1 महिन्यात मनसे कामगार आंदोलन उभे करेल। विद्युत विभागामध्ये कामगारांची एरियस आणि वर्गवारी करणं शिल्लक असून आम्ही महापालिकेला पत्र दिले आहे, मात्र काही झाले नाही। पुन्हा एकदा महापालिकेला स्मरणपत्र देतोय आणि मागणी करतोय, ही वर्गवारी लवकरात लवकर करावी। रुग्णालयाच्या बाहेर आजही रुग्णांना औषध विकत घ्यावे लागतात। रुग्णालयाच्या बाहेर मेडिकल्स महानगरपालिकेचे अतिरेकी असतात। ते काही टक्केवारीनं दिले असतात, मात्र त्याचा नाद भुर्दंड रुग्णांना सोसावा लागतो। महापालिकेच्या प्रशासनाचे आम्ही यावर संपर्क साधू आणि रुग्णांना योग्य दरात आणि मोफत औषध मिळण्यासाठी आमचा प्रयत्न असेल। तर कामगारांना इन्शुरन्स मिळण्यासाठीही मनसे पाठपुरावा करेल। रुग्णालयात अजून कर्मचारी कमी आहे, तेही भरण्यासाठी आम्ही महापालिकेकडे पत्रव्यवहार करू। ऑन वेस्ट एनर्जी प्रकल्प, विष्टू एनर्जी प्रकल्पामध्ये अनेक तफावती आहेत। देशात प्रदेशात हिताची नावाची कंपनी अशा प्रकारचे प्रकल्प राबवले, मात्र त्यांच्यात आणि वेस्ट एनर्जी प्रकल्पामध्ये प्रचंड मोठा घोळ असल्याचे त्यावेळी संदीप देशपांडे यांनी म्हटले। त्यामुळे याबाबत आम्ही सखोल तपासणी करू आणि पुढे योग्य तो प्रकारे आंदोलन करण्याची वेळ आहे तरी तेही करू। अजून अनेक पोस्ट वेकंट आहेत आणि अशा अनेक समस्या आहेत त्या कामगारांच्या, त्यासाठी निश्चितपणे आम्ही लढा उभारू। त्याचप्रमाणे BSTचे जे याचे विद्युत इलेक्ट्रिशियन विद्युत जी देखभाल दुरुस्ती विषय आहे, त्याच्या संदर्भात अनेक कामगारांचे अजून एरियर्स बाकी आहे। एरियर्स आणि त्यांची वर्गवारी करणं बाकी आहे। त्याही संदर्भात आम्ही सिटी इंजिनियरना 30 तारखेला पत्र दिलं होतं, पण अजूनही त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही आहे। आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा, नाहीतर आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन घ्यावं लागेल आणि त्याची जबाबदारी सिटी इंजिनियरची असेल। दुसरा महत्त्वाचा विषय, काही दिवसापूर्वी 19 जून 2026ला म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी सागर नाईक यांनी एक ठरावाची सूचना महानगरपालिकेत मांडली होती। त्या सूचनेनुसार कामगारांना 7,500 रुपये जो काय आत्ता मंथली भत्ता, म्हणजे त्यांनी असं म्हटलं की सगळी महागाई वाढली आहे। चला, एक सागर नाईकांनी हे कबूल पण केलं की महागाई वाढली आहे। जे मोदी कबूल करत नाहीत ते नाईकांनी कबूल केलं की महागाई वाढली म्हणून। तर त्यांनी असं म्हटलं की महागाई वाढली आहे, शिक्षण वाढलं आहे, मुलांचं सगळं वाढलं आहे, तर त्यांचा 7,500 रुपये भत्ता वाढवावा म्हणून त्यांनी ठरावाची सूचना मांडली। ती मला असं वाटतं एकमताने मंजूर झाली ठरावाची सूचना, पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही। आमची प्रशासनाला आणि जे सत्ताधारी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत त्यांना विनंती आहे की फक्त पब्लिसिटीसाठी म्हणून ठरावाच्या सूचना मांडू नयेत। त्यांनी त्या ठरावाच्या सूचनांवर अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आम्ही अजून त्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम देतोय की त्या 1 महिन्यामध्ये त्यांनी जी ठरावाची सूचना मांडलेली आहे, स्वतः जे त्यांनी लोकांना प्रॉमिस केलं आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं आणि त्याप्रमाणे, नाहीतर आम्हाला एक कामगार आंदोलन या महानगरपालिकेत उभं राहावं लागेल, याची त्यांनी नोंद घ्यावी। याच्यावरती आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे।